गुड मॉर्निंग। मी उर्मिला। माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली। थंडी तर खूप आहे आमच्याकडे। आज दिवसभराचं रुटीन मी तुमच्या संग शेअर करते। तर चला सकाळची सुरुवात ही भाजीपासूनच करते। काल शेपू पालकाची भाजी आणली होती विराजने, त्यांनी तीच करते आज। आणि थंडी तर खूप आहे, भरपूर अशी थंडी आहे। तर हे बसले शेकायला इथं चुलीजवळ। तर आम्ही चुलीजवळच बसून आहे ना थोड्याशा गप्पा पण मारतोय, कारण आज आम्हाला कांदे काढायचे होते ना, त्यामुळं बाया भेटाना, तर कांदे काढायचा विचार चालू होता आज। तर चला, तर शेपूची भाजी करते मी। तर चांगली स्वच्छ अशी निवडून घेते। काल काय निवडायला वेळच नाही भेटला, पण काल पण काम होतं माझ्या मागे थोडंसं, आणि आजीला काय बरं वाटत नव्हतं, त्यामुळं काय भाजी निवडलीच नाही काल। तर आता आहे ना भाजी निवडून घेते मी, स्वच्छ अशी भाजी निवडून घेते। भाजीमध्ये काही एवढी घाण नाही आहे, पण मग मार्केटमधून आणले ना, त्यामुळं थोडीशी स्वच्छ करूनच घेते। तर खालच्या ज्या काड्या असतात ना त्या काढून घेते आणि भाजी निवडून घेते आणि मगच कापून घेते। तर शेपू पण आणि पालक पण दोन्ही पण आहे। तर शेपू पालकाचे ना घोटून भाजी करायचा विचार चालू आहे। तर आमच्याकडे ना हटून किंवा घोटून असंच म्हणतात, तर भाजी करायची असते। आमच्याकडे काही गरगट म्हणती नाही। तर काही ठिकाणी शेपू पालकाचा गरगट पण करतात, पण भाजी एकच असते, पण प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळी पद्धत असते। प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, कोण कशा पद्धतीने करतं, कोणी मिक्स भाजी पण टाकतं त्यामध्ये। आम्ही काही मिक्स भाज्या टाकते नाही, म्हणजे वांग बटाटा असं टाकतात त्यामध्ये, टमॅटो। तर आम्ही काय ते टाकते नाही, आम्ही फक्त आहे ना शेपू पालकच घेतो। तर ती भाजी ना मी आता चिरून घेते, आणि भाजी चिरून झाल्यानंतर आहे ना स्वच्छ 2-1 पाण्याने चांगली धुवून घ्यायची, आणि त्यानंतरच भाजी चुलीवर टाकते मी शिजायला। कारण चूल पण छान पेटली आणि इथं शेकणं पण होतं आणि चुलीवरती स्वयंपाक पण होतो, कारण थंडी पण खूप आहे ना आता, त्यामुळं शेकणं पण होतं आणि चुलीवरती स्वयंपाक पण होऊन जातो। तर आता आहे ना भाजी पूर्ण चिरून घेते आणि त्यानंतर शिजत टाकते। थोडीशी ना भाजी वाफून घेते, म्हणजे त्यावर आपण जे औषधं मारलेले असतात ना, विकतची भाजी त्याच्यावर औषधाची फवारणी राहतेच। तर थोडीशी ना गरम पाण्यामध्ये वाफून घेते। कढईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवलं, आता ही धुवून टाकते भाजी। शेपू पालकाचा गरगट करते मी, तर दोन्ही एकत्र। काल आहे ना बाजारामधून आणली होती विराजने त्यांनी। थंडी ना खूप येते, त्याच्यामुळे आहे ना चुलीजवळ आहे ना बरं वाटतं तसं स्वयंपाक करायला। आता ही 2-3 मिनिटं ना अशी वाफून घेते भाजी ना। वाफ होती तोपर्यंत आहे ना मी मसाला काढून घेते। तर मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आता 1 चमचे जिरे टाकते। जिरे पण वाटून घेते, आणि हिरवे मिरच्या 5-6 हिरव्या मिरच्या आहेत, बारीक तुकडे करून टाकते त्याचे, थोडेसे शेंगदाणे। तर असं आहे ना वाटण करून घेते। शेपू पालकचा गरगट करायचा आहे, तर छान लागतो खायला बाजरीच्या भाकरी संग। थंडीमध्ये ना बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे, कारण शरीराला पोषक असते, उष्णता देणारे असते। आम्ही 2 टाइम बाजरी खातो, आणि थंडीमध्ये भूक लागते ना जास्त, तर बाजरीची भाकर खाल्ल्याने ना भूक पण लागत नाही एवढी, त्यामुळे ना बाजरीची भाकर खाल्ली पाहिजे। तर हे बघा मिरच्या टाकल्या, आता आहे ना शेंगदाणे पण टाकते, आणि हे ना पाणी टाकून वाटण बनवून आणते मिक्सर मधून। बघा असं वाटण करून आणलंय मी। आता आहे ना भाजी काढून घेते, याच्यामधली कढईतली जी भाजी आहे ना ती काढून घेते, आणि हे पाणी जे आहे ना खूप निळं पाणी निघतं, ते काढून टाकते मी, फेकून देते ते पाणी। तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे पाणी निघतं ते। तर एवढीशी भाजी झाली आहे, मिक्सर बघा, आणि पाणी बघा इतकं काळं पाणी निघतं भाजीचं, त्याच्यामुळे मी पाणी घेत नाही, फेकून देत असते। तर हे बघा भाजीचं आहे ना असं घोटून घ्यायची आपल्याला गरगटासाठी, तर आमच्याकडे घोटूनच म्हणते। तर अशी भाजी घोटून घ्यायची, आणि आता आपण आहे ना फोडणी द्यायला घेऊ। भाजी मस्त अशी घोटून झाली, हे बघा। जीच कढई घेतली आहे त्याच कढईमध्ये तेल तापायला टाकलंय, लसूण टाकला तळायला,
लसूण चांगलं तळून घेते. हे बघा लसूण चांगला तळा आहे. जिरे टाकते आणि आपण ही भाजी घोटून घेतली ना ती टाकून देते परतायला. थोडीशी परतून घेते भाजी. तर हे बघा थोडंसं बाजरीचं पीठ टाकते यामध्ये. बाजरीच्या पिठाला ना छान अशी चव येते भाजीला. हे असं कालून घेतलं का यामध्येच आपण जे आता वाटण करून आणले ना मिरचीचं आणि शेंगदाण्याचं ते टाकून देते. मिक्स करून घेते. भाजी खूप सोपी पण खायला खूप टेस्टी आहे. याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते मी. तर बघा मिक्सरचं भांडं धुवून आहे ना पाणी टाकते मी. थोडंसं टाकते अजून. तर घोटून भाजी म्हणजे गरगट म्हणल्यावर भाजी अशीच असते. तर हे बघा अशी भाजी केली मी. तर यामध्ये मीठ टाकते आता आणि भाजी ना 2-3 मिनिटं चांगली शिजू देते. कारण आधी आपण भाजी गरम पाण्यातून काढून घेईल त्यामुळे जास्त वेळ नाही लागत. 2-3 मिनिटं चांगली शिजू देते. उकळी येईपर्यंत चांगली उकळी आली का मग आपली भाजी झाली. तर बघा मस्त अशी भाजी झाली आपली. छान भाजी झाली. तर आता भाजीचं उतरून ठेवते आणि भाकरी करून घेते. तर बघा मस्त भाजी झाली. आता शेपू पालक गरगट खूप छान लागतो खायला. तर भाजी झाली. आता भाजी चांगली शिजून गेली. आधी पण आपण वाफून घेतली होती त्यामुळे भाजी चांगली शिजली आणि घट्ट पण झाली म्हणजे घोटून भाजी भारी झाली. तर आता भाजी उतरून ठेवली आणि भाकरी करून घेते. तर भाकरी पण चुलीवरच करतो आम्ही. तर पटकन कामावरून घ्यायचंय. कांदे काढायला जायचंय मळ्यामध्ये. तर त्यामुळे आता भाकरी पण करून घेते लगेच. आणि मळ्यातले कामं असल्यावर कसं धावपळच असते. घरातली पण कामं पटकन आवरून घ्यावं लागते आणि मळ्यात पण जावं लागतं ना. तर त्यामुळं पटकन काम आवरून घेते. आता भाकरी करून घेते. तर चला धुणं भांडी पण करायची मला अजून. तर आधी भाकरी करून घेते मग बाकीचं काम आवर. चला सर्व काम आवरले आता. धुणं भांडी स्वयंपाक वगैरे सर्व झालं. जेवण झाले. 9 वाजले आता. तर 9 वाजता आम्ही चाललोय रानामध्ये. तर रानात आम्हाला कांदे काढायचे, कांद्याची हार्वेस्टिंग करायची आहे. तर त्यासाठी आता आम्ही रानात चाललोय. तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर रानामध्ये. तर मी दाखवते तुम्हाला आमचे कांदे त्याची हार्वेस्टिंग कशी करायची ते. तर चला तुम्ही पण माझ्या बरोबर. बघा इथं आली मी वावरामध्ये. कांदे काढायचे आम्हाला त्यासाठी. तर आता कसे कांदे काढायचे काय माहीत नाही पण आलो. हे बघा असे कांदे. हे बघा असे कांदे. तर बघू आता कसे काढायला सांगतात ते. तर हे बघा असे कांदे हार्वेस्टिंग करायची याची. तर बघू आता कसे कसे कांदे काढतो आम्ही ते. तर जळेल पातीचे काही बारीक मानीचे काढायचे. तर इथं आलोय कांदे काढण्यासाठी. तर बघा इथं असे कांदे माझ्या मते असे काढायचे असते. तर हे बघा असे असे कांदे काढायचे. तसे जळेल पातीचे बघा असे. तर आता आहे ना 4 वाजले. तर अजून पण आम्हाला कांदे काढायलाच गेले. आज काय होणार नाही कांदे. तर आम्ही दोघंच आहे काढायला त्यामुळे ना आज काय कांदे होणार नाही आम्हाला. थोडेसे राहिले त्या पोलापर्यंत काढायचे. तर थोडेसे राहिले पण उद्या पण यावं लागणार आहे कांदे काढण्यासाठी. तर इकडे यांचं चालू आहे म्हणजे नांगरायचं काम चालू आहे. तर मी आणि ते बाबा आहे आम्ही दोघंच आहे काढायला. तर आमच्याकडं कामाला आहे ना ते बाबा आहे काढायला. तर आम्ही दोघंच आहे. आणि इथं आली दीदी आली आहे. मग तिला म्हटलं थोडंसं शूट घे म्हणून. आणि आजी पण आले तिच्या मागे. कांदे काढू राहिलो ना आम्ही. तर कसे कांदे काढताय ते बघायला. तर हे बघा संध्याकाळी 4 वाजेचं वातावरण हे असं आहे. तर मळ्यामध्ये खूप भारी वाटतं. तर भारी वाटतं ना संध्याकाळचं वातावरण मस्त आहे. तर हे बघा इतके कांदे काढले आम्ही त्या विहिरीपर्यंत. आणि आजी पण आले आता.
आमची आजी आली आहे, मम्मीने किती कांदे काढले ना ते पाहायला. मी किती कांदे काढले ते पाय. ऐकलंच नाही बरं का. पाहिले का किती कांदे उपटले ते, किती कांदे उपटले ते पाहिलं का? चांगले उपटले का? सूर्यदेव पण त्यांच्या घरी चालले. तर आता खूप असा दिवस गेलाय, तर आमची झाली सुट्टी. आता मी चालली घरी. आणि चला मी तुम्हाला किती कांदे काढले ते दाखवते. तर बघा, इथून कांदे काढले आम्ही तर इथपर्यंत. तर आम्ही दोघांनीच काढले एवढे कांदे. तर चला आता मी चालली घरी. तर घरी गेल्यावर बोलते मी परत तुमच्याशी. तर बघा, असे कांदे काढले आम्ही. तर चला, दिवसभरचं काम झालंय आमचं. तर आता राहिलेले कांदे काढण्यासाठी उद्या येऊ. तर आता मी घरी चालली आहे. तर बघा, अशा प्रकारे कांदे काढले. काही म्हणजे हार्वेस्टिंग केली आहे, काही राहिले कांदे, काही काढले. तर यांचं चालू आहे नांगरायचं काम इकडं. आणि मी चालले. बर, काय चहा करते का मला? स्टीलच्या पातेल्यात ठेवायचं ना. बस वातावरण दीदीने तर चूल पेटवली आहे मस्त शेकायला. खूप थंडी वाजते. मी आता तिथं चुलीजवळ आली शेकण्यासाठी. तर चला आता चहा घेतो, नंतर तुमच्याशी बोलतो परत. तर चला, आता रानातून आली आहे. दिवसभर आम्ही कांदे उपटून काढले. एवढे म्हणजे निम्मे कांदे उपटले, थोडेसे राहिले तर ते आता उद्या उपटणार आहे. तर आता चालू मळ्यातून दीदीने चहा ठेवलाय आणि इथं माझ्याजवळ चूल पण पेटवली आहे. तर बघा, तर चुलीजवळच मी इथं शेकते आणि चहा पण घेते. कारण आता थंडी पण सुटली, खूप गार वाटते ना, त्यामुळं चुलीजवळच बसली मी आता. आणि मळ्यातून आल्यानंतर खूप थकल्यासारखं वाटतं. कारण आमच्याकडे ना पार दिवस बुडाला का मगच सुट्टी होती, तोपर्यंत आम्ही मळ्यातच राहतो. तर आता सुट्टी झाली दिवस बुडाला, तर आता आम्ही घरी आलोय. तर आता चहा घेतो, त्यानंतर परत तुमच्याशी बोलती. स्वयंपाक झाला, जेवण झाली आणि किचन पण आवरून झालंय. तर काय मध्ये मी शूट घेतलं नाही, कारण मळ्यातून खूप थकून आलो होतं, त्यामुळं काही शूटच नाही घेतलं. कांदे काढले होते आम्ही आज, त्यामुळं. तर आता व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते आता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.